सुरगाणा संस्कृतीवर आधारित अनुभवात्मक पर्यटन विकसित कार्यशाळेचा हदगड येथे उत्साहात समारोप। महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ नाशिक गेली 25 वर्ष सांस्कृतिक पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेली कॉन्टॅक्ट बेस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड, डोल्हारे, त्रिभुवन बरडा, चिंचपाडा, वांगणसुळे या गावात अमूर्त सांस्कृतिक वारसा आयशीएच आधारित अनुभवात्मक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पाचा समारोप हदगड किल्ला येथील हॉटेल केसर येथे करण्यात आला। या कार्यक्रमात 100हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला होता। तालुक्यातील पिंपळसोंड येथे भोवाडा, सोंगे, मुखवटे तयार करणे, हस्तकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। तर वांगण येथे पावरी नृत्य, डोंगऱ्यादेव नृत्य, चिंचपाडा मादोड नृत्य, बरडा येथे ठाकरे नृत्याचे प्रशिक्षण देण्यात आले। पारंपरिक खाद्य संस्कृती, रानभाज्या, नागलीची भाकरी, उडीद डाळ, भुजा, पाककलेचे आयोजन या 5ही गावात करण्यात आले होते। तर पारंपरिक वाद्ये पावरी, कहाडी, संबळ, मादोड, तूर, ढोलकी, घुंगरू, डेरा, थाळी, सांस्कृतिक कले, डांगी नृत्य, ठाकर नृत्य, पावरी नृत्य, घागर नृत्य कला सादर करण्यात आले। हदगड येथे एकदिवसीय कार्यशाळेत पर्यटन कार्यक्रमाची रचना आणि प्रोत्साहन, स्थानिक समुदायांचे आयसीएच प्रदर्शित करणे, कौशल्य विकास आणि थेट बाजारपेठेतील संबंधांद्वारे समुदाय क्षमता निर्माण करणे, अनुभवात्मक पर्यटनाच्या विपणन आणि प्रोत्साहनासाठी साधने विकसित करणे, आदिवासी खाद्यपदार्थ, पावरी नृत्य आणि बोहाडा, ठाकर, मादोड नृत्यासह विविध नृत्याचे सादरीकरण करण्यात आले। कालातील कथा सांगणारी महाराष्ट्राची आदिवासी कला बोवाडा उत्सव हा नाशिकच्या जिवंत परंपरेचा शोध घेणे, बोहाडा मुखवटा बनवण्याचा आणि नृत्याचा अनुभव घेणे। सुरगाणा तालुक्यातील येथील पिंपळसोंड हे गाव मुखवटा आणि बोहाडा नृत्यासाठी ओळखले जाते। माजी सैनिक शिवराम चौधरी हे गेल्या 8 ते 70 वर्षापासून मुखवटे तयार करतात। यामध्ये बोहाडा मुखवटा पौराणिक पात्रे, देवदेवता आणि राक्षसांचे प्रतीके आहेत। सुरगाणा तालुका हा ठाकर नृत्य, मादोड नृत्य, थाळी गाणे, कथाकथन, डोंगरीदेव नृत्य आणि ढाक नृत्य यासह कला परंपरांनी समृद्ध असलेला अमूर्त पारंपरिक वारसा लाभलेला तालुका आहे। पावरी आणि ढोल सारखी पारंपरिक लोकवाद्ये बनविण्याचा आणि वाजविण्याचा अनुभव घेता येतो। डोंगराळ जंगलाच्या परिसरात वसलेले सुरगाणा तालुक्यातील निसर्ग संस्कृती पर्यटनाचा शोध घेण्याच्या संधी प्रदान करते। या कार्यशाळेत कॉन्टॅक्ट बेस संस्था कलकत्त्याचे मार्गदर्शक सुमनदास, संतू गुचाईत, गौतम सेन, राहुल नंदी, अरिंदम दोळई, नंदलाल महातो यांनी मार्गदर्शन केले। यावेळी लोक कलाकार माजी सैनिक शिवराम चौधरी, माजी सरपंच राजेंद्र पवार, बोरगावचे सरपंच अशोक गवडी, गोंदुणे ग्रामपंचायतीच्या सरपंच संजाबाई खंबायत, पांडुरंग खंबायत, शिक्षक रतन चौधरी, मंगलदास गवडी, पंडित गायवन, पत्रकार हिरामण चौधरी, विष्णू बोरसे, लक्ष्मण बागुल, जल परिषदेचे देविदास कांबडी, राकेश दळवी सह हदगड परिसरातील हॉटेल मॅनेजर, हॉटेल जनरल मॅनेजर, हॉटेल मालक, मोठ्या संख्येने शेकडो कलाकार, नृत्य कलाकार उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।